नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये माधव वेणी वात करू. त्याकरिता अगोदर कापूस निवडून घ्यायचा, सरकी काढायची. एवढा कापूस घेऊन थोडा पिंजायचा. आता आपल्याला फुलवाती करून केवळ दांडीच लांब करायची आहे. ह्या बघा, फुलवाती करून घेतल्या. याचप्रमाणे आता वाती करायच्या आहे. फुलवातीप्रमाणेच करायचे आहे. एवढा कापूस घेऊन थोडा पिंजायचा. कापूस असा अंगठ्यामध्ये ठेवून काढून घ्यायचा. थोडा कापूस ओढायचा. बोटाला थोडे दूध लावून 2 बोटाच्या सहाय्याने पीळ द्यायची. दांडीला कापूस लावून 2 बोटाच्या सहाय्याने पीळ द्यायची. कापूस लावून दांडी लांब करायची. फुलवातीसारखीच वात करायची. फूल असं पकडून पीळ द्यायची. फुलाला गोलाकार येतो. ही बघा फुलवात. याची दांडी थोडी छोटी आहे, तर याची दांडी थोडी लांब आहे. परत एक करून दाखवते. कापूस घ्यायचा, पसरवायचा, पिंजून घ्यायचा. त्यामध्ये अंगठा ठेवून काढून घ्यायचा. असे समोर ओढून बोटाला थोडे दूध लावून पिळी पडायची. फुलवातीचाच कापूस काढून दांडीला लावायचा. फुलाचा आकार व्यवस्थित करायचा. दुधामुळे दांडीला कडकपणा येतो. प्रत्येक वात करताना कापूस पिंजायचा. परत एक करू. कापूस थोडा पिंजून घ्यायचा. फुलवात करायची. फुलाजवळ दूध लावून पिळी द्यायची. इथे कडक होते. याच्या दांड्या लांब करायच्या. फुलवातीचा आकार व्यवस्थित आला नाही तर इथलाच कापूस काढून फुलाचा आकार व्यवस्थित करायचा. ही माधव वेणी वात अधिक महिन्यात, कार्तिक महिन्यात, कृष्णाच्या नवरात्रामध्ये, जन्माष्टमीला लावतात. भागवतामध्येही लावतात. वेणीच्या आकाराची असल्यामुळे वेणी व कृष्णाचे नाव माधव, त्यामुळे माधव वेणी वात. अशा 30 आणि 3 वाती करायच्या. एवढ्या वाती करून घेतल्या. या वाती बघू. 5, 5, 10, 5, 15, 5, 20, 5, 25, 5, 30 आणि ह्या 3 अशा 33 वाती. आता आपण याची माधव वेणी वात ही 1, 2, 3 आपण वेणी घालतो, गोवतो त्याचप्रमाणे करायची. ही वातीची दांडी वर घ्यायची. त्यावर एक वात ठेवायची. ही वातीची दांडी वर घ्यायची. त्यावर फुलवात घ्यायची. वेणीप्रमाणे करायची. ही वात इकडे घ्यायची तर इथे एक फुलवात ठेवायची. परत 2 पदर इकडे घ्यायचे. परत एक वात ठेवायची. या बाजूने वात ठेवली की लगेच दुसऱ्या बाजूने एक वात ठेवायची. वेणीप्रमाणे करायची. परत वात ठेवायची. त्यावर पदर ठेवायचा. परत एक वात ठेवायची. वात ठेवली की परत 2 पदर इकडे घ्यायचे. पदर त्यावर ठेवायचे. वेणी घालण्याकरिता फुलाच्या दांड्या लांब करायच्या. आपण वेणी घालतो त्याचप्रमाणे करायची आहे. ह्या 30 वाती झाल्या. वेणीप्रमाणेच शेवटपर्यंत वेणी घालायची. ही शेवटची वात ठेवून पूर्ण करायची. वेणी पूर्ण झाली. थोडा वसा काढून बांधून घ्यायची. वेणी उकलणार नाही. हे बघा, यामध्ये वेणीचा आकार दिसतो. ही वात अधिक महिन्यात लावतात. त्यावर दूध व कापूस लावून पीळ द्यायची. याला इथे थोडा कापूस दूध लावून पीळ द्यायची. मागच्या बाजूला वेणी गुंफल्यासारखी दिसते. वात सोकल्यानंतर याला थोडे हळद कुंकू लावायचे. शेंदूर दुधामध्ये मिक्स करायचा. मध्यभागी शेंदूर लावायचा. हळद दुधामध्ये मिक्स करायची. एक एक वात सोडून हळद लावायची. कृष्णाचे नाव माधव. वेणीच्या आकाराची असल्यामुळे वेणी. त्याचप्रमाणे दुधामध्ये कुंकू मिक्स करायचे. एक एक वात सोडून कुंकू लावायचे. दिसायला माधव वेणी वात खूपच सुंदर दिसते. वात सोकल्यानंतर तुपामध्ये भिजवायची. वेणी व्यवस्थित करायची. नंतर प्रज्वलित करायची. ही माधव वेणी वात तयार झाली.